श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. तर आज आहे गुरुवार आणि मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खऱ्या स्वामी भक्ताचे खरे अनुभव मालिकेतील भाग 2. आज मी तुम्हाला प्रीतीताईंचा एक अतिशय सुंदर अनुभव या ठिकाणी सांगणार आहे आणि हा अनुभव त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे शेअर केलेला आहे. त्यांची ही कमेंट मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करते. हा अतिशय सुंदर अनुभव श्रद्धा, विश्वास आणि स्वामींच्या कृपेची जाणीव करून देणारा आहे. तर प्रीतीताई ज्या आहेत या पेशाने शिक्षिका आहे आणि त्या शाळेवर नवीन रुजू झाल्या. तर त्यांनी इथला जो आहे त्यांचा अनुभव सांगितलेला आहे स्वामी भक्तीतील. त्या सांगतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच संपल्या होत्या. प्रीतीताईंनी शाळेत पुन्हा रुजू होऊन अवघे 5-6 दिवस झाले होते. त्याच दरम्यान त्यांच्या भावाने अक्कलकोटला जाण्याचा बेत आखला आणि प्रेमाने त्यांनाही सोबत येण्यास सांगितले. प्रीतीताईंची मनापासून इच्छा होती की स्वामी समर्थांच्या दर्शनाला जावे, पण मोठी अडचण होती ती म्हणजे शाळेत नवीनच रुजू झाल्यामुळे त्यांना सुट्टी मिळणे शक्य नव्हते. मग त्यांच्या भावाने एक उपाय सुचवला. शनिवार अर्धा दिवस शाळा असते, त्यामुळे दुपारी निघू आणि रविवारी दर्शन घेऊन परत येऊ असे ठरले. प्रीतीताईंनाही ही कल्पना फार आवडली, परंतु नियतीने वेगळेच वळण घेतले. अचानक शाळेची वेळ बदलली आणि 12 वाजता सुटणारी शाळा दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रीतीताईला कळले. दुसरीकडे त्यांची ट्रेन दुपारी 1 वाजता होती. आता सर्व प्रीतीताईला घरून फोन करू लागले की कुठपर्यंत आली, निघायची वेळ जवळ येत आहे. आता प्रीतीताईला अक्कलकोटला जाणे अशक्यच वाटू लागले. मन खूप खट्टू झाले. त्या क्षणी प्रीतीताईंनी श्री स्वामी समर्थांचा धावा केला. डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रार्थना, स्वामी तुमच्या दर्शनाची ओढ आहे, आता मार्ग तुम्हीच काढा. आणि आश्चर्य म्हणजे काही वेळातच परिस्थिती बदलली. शाळेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला. केवळ 12 वाजताच नाही तर शाळा 11:30लाच सुटणार असे जाहीर झाले. त्यामुळे त्यांनी वेळेत स्टेशनवर पोहोचणे शक्य झाले आणि अक्कलकोटच्या दर्शनाचा योगही जुळून आला. हा अनुभव आपल्याला शिकवतो की जेव्हा भक्ती निस्वार्थ असते आणि हाक मनापासून असते, तेव्हा स्वामी आपल्या भक्तासाठी अनपेक्षित मार्ग उघडतात. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर त्यांची कृपा योग्य वेळी नक्कीच अनुभवायला मिळते. असेच आहेत आपले श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनातील भावना, इच्छा आणि व्यथा त्यांना न सांगताही कळतात. भक्ताने मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला की योग्य वेळी ते मार्ग दाखवतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य करून दाखवतात. स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी नेहमी मोठे चमत्कारच घडावे असे नाही. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगातूनही त्यांची उपस्थिती आणि कृपाछाया जाणवतच राहते. गरज असते अढळ श्रद्धेची, सबुरीची आणि स्वामींवर संपूर्ण विश्वासाची. तुम्हालाही स्वामींचे असेच अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये आपले अनुभव शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आलेले अनुभव आपण असेच स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवत राहू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया भाग 3 मध्ये.